2 मिनिटं शांत बसा। नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। वराळे इंदुरी जिल्हा परिषद गटाचे फिक्स सदस्य प्रशांत भागवत यांच्या वतीनं मनोरंजन संध्या 2025 या कार्यक्रमाला त्यांच्या गटामध्ये उदंड असा महिलांचा प्रतिसाद भेटत आहे। शेकडोच्या संख्येने महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि दर्जेदार बक्षीस त्यांना मिळत आहेत आणि या कार्यक्रमाला उदंड असा प्रतिसाद भेटतोय। तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी फिक्स सदस्य प्रशांतजी भागवत उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी भावी पंचायत समिती सदस्य संतोषजी जांभूळकर आहेत आणि तसेच या गावचे उपसरपंच एकनाथ आप्पा गाडे आहेत। तर एकनाथ आप्पा गाडे यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल प्रशांतजी भागवत यांच्या वतीनं जो मनोरंजन संध्या 2025 आयोजित होते जांभूळकरांनी आणि ज्या गावामध्ये त्यांचा कार्यक्रम झालेला आहे तिथे त्यांना उदंड प्रतिसाद भेटतोय। गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेमध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पावलावर पाऊल देत मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व आणि कार्यक्षम नेतृत्व प्रशांतदादा भागवत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः नमस्कार सर्वांना, माता भगिनी और समस्त जांभूळ ग्रामस्थ। आज या ठिकाणी प्रशांतदादा भागवत यांच्या माध्यमातून जो होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रशांतदादाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं, एक सामाजिक क्षेत्रामध्ये सर्व कार्यामध्ये अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व, क्रिकेट क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा स्वच्छता अभियान असो, बैलगाडा क्षेत्र असो, या सर्व कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व आज संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये महिलांचा कार्यक्रम होत असेल त्या गावामध्ये उत्तम असा प्रतिसाद यांच्या कार्यक्रमाला मिळत असतो। आज दादांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं, एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आज समाजापुढे येत आहेत। ज्याप्रमाणे सुनील अण्णा यांचं कार्य महिला मातांसाठी असेल, युवकांसाठी असेल, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज प्रशांतदादा त्याच पद्धतीनं सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि पुढील वाटचालीसाठी मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भैरवनाथ महाराजांनी त्यांची इच्छा पूर्ण करो अशी शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो। काय नाव तुमचं, काय सांगाल? नमस्कार, माझे नाव प्रतीक मारुती काकरे, मी जांभूळ गावातला एक ग्रामस्थ आहे। प्रथमतः श्री प्रशांतदादा भागवत युवा मंचच्या वतीनं आज हा मनोरंजन संध्या कार्यक्रम या ठिकाणी महिलांसाठी आयोजित केलेला आहे। दादांचे आभार मानतो जांभूळ ग्रामस्थांच्या आणि महिलांच्या वतीनं, कारण दादा नेहमीच कार्यामध्ये तत्पर असतात समाजासाठी। सन्माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज आपण पाहतोय प्रशांतदादा जे समाजामध्ये कार्य करतायत। तरुणांसाठी क्रिकेटची स्पर्धा असेल, आता मध्ये एक भव्य आरोग्य शिबिर त्यांनी त्याच्यानंतर कुंकुमार्चन सोहळा त्यांनी महिलांसाठी राबवला होता। आता नवरात्रीमध्ये तो कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर दादा स्वतः बैलगाडा शौकीन आहे, समाजाबद्दल त्यांच्या मनात भरपूर असं प्रेम आहे। भविष्यात दादा ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतील ना, तर नक्कीच दादांचं कार्य समाजापुढे आपल्याला दिसणार आहे। तर आपण एक विचार करूया, आपण एक संकल्प करूया की भविष्यात प्रशांतदादांना आपण साथ द्यायची। प्रशांतदादांना पुढच्या वाटचालीसाठी मी जांभूळ ग्रामस्थांच्या वतीनं भरपूर अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर या ठिकाणी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष किशोरजी सातकर आहेत, काय सांगाल? या ठिकाणी जो मनोरंजन संध्या आहे, महिलांना चूल आणि मूल घरामध्येच राहावं लागतं, पण 4 भिंतीच्या बाहेर आल्यानंतर महिलांना एक हास्य भेटतं, एक विनोद भेटतो आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता येते, काय सांगाल? आमचे सहकारी मित्रबंधू इंदुरी गावचे युवा उद्योजक आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांतदादा भागवत यांच्या माध्यमातून आज आपल्या जांभूळ गावामध्ये मनोरंजन संध्या खास करून महिलांसाठी आणि माता भगिनींसाठी या ठिकाणी आयोजित केलेले आहे। आपण बराच वेळ झाला हा कार्यक्रम पाहतोय आणि प्रत्यक्षात आपण अनुभव घेतोय की आपल्या माता भगिनी या ठिकाणी खळखळून हसतात आहेत। आज खरं तर संध्याकाळ झाली की प्रत्येक घरामध्ये मोबाईल आणि टीव्हीचा आवाज येत असतो। आज जांभूळ गावामध्ये हे चित्र बदललेलं आहे
आज टीव्ही आणि मोबाईल बंद आहेत आणि सगळ्या महिला भगिनी आज ग्रामदैवताच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये येऊन सर्वांनी अशा खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये इथे या स्पर्धा होतात. आणि या खरं तर ह्याचं कारण आज प्रशांतदादा भागवत यांनी हा जो ही मनोरंजन संध्या हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय, त्याच्यामुळे आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने महिलांना सुद्धा एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळालेलं आहे आणि याचा चांगला मनोरंजन आणि चांगला आनंद सर्व घेतात. त्याबद्दल प्रशांतदादांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या मनातील आकांक्षा महत्वाकांक्षा आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जी जनसेवेची इच्छा आहे ती या सर्व महिला भगिनींच्या, माता भगिनींच्या, थोरांच्या आशीर्वादाने, सहकारी युवकांच्या आशीर्वादाने ते पूर्ण हो अशा सदिच्छा त्यांना देतो. तर या ठिकाणी मावळ पंचायत समितीचे भावी सदस्य आणि जांभूळ गावचे आदर्श सरपंच संतोष जांभूळकर आहेत. काय या ठिकाणी इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटाचे फिक्स सदस्य प्रशांतजी भागवत यांच्या वतीनं मनोरंजन संध्या 2025 कार्यक्रम आयोजित होतोय. महिलांचा उदंड असा प्रतिसाद भेटतोय. काय शुभेच्छा द्या. मावळचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांतदादा युवा मंच यांच्या आयोजनातून आज जांभूळ या ठिकाणी मनोरंजन संध्या 2025 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भात उपस्थित युवा नेते प्रशांतदादा भागवत, आमचे सहकारी मित्र किशोरजी सातकर, सुशांतजी बालगुडे, एकनाथजी गाडे आणि सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. हा सध्या चाललेला हा धकाधकीचा काळ, याच्यातून थोडी उसंत मिळावी, महिलांना थोडा विरंगुळा मिळावा, आनंद मिळावा, या उदात्त हेतूने प्रशांतदादांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केले. या कार्यक्रमातून महिलांना भेटत असलेला आनंद, त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असलेलं हास्य, मला वाटतं याच्यातून खूप काही प्रशांतदादाला मिळत आहे. प्रशांतदादांच्या नावातच दोन गोष्टी आहे, प्रशांत म्हणजे शांत आणि प्रशांत हे महासागराचं नाव आहे. त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी आहे. प्रशांतदादा गेली अनेक दिवस समाजात काम करत आहे. राजकीय, सामाजिक, महिलांसाठी चांगल्या पद्धतीचे उपक्रम घेत आहेत. त्यांचं काम, त्यांचं नेतृत्व, त्यांचं दातृत्व आणि त्यांचं कर्तृत्व असा त्रिवेणी संगम म्हणजे प्रशांतदादा. ह्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये सगळे इच्छुक असतात, त्यामध्ये प्रशांतदादा आहे, अजून काही बाकी इच्छुक असतील. शेवट उमेदवारी ही एकालाच मिळत असते. जो तो आपापल्या पद्धतीने काम करत असतो. ते काम करत असताना प्रशांतदादांनी घेतलेली आघाडी, त्यांनी केलेलं महिलांचं संघटन, युवकांचं संघटन, त्यांच्या कामातून भविष्याची झलक दिसत आहे. प्रशांतदादांना जांभूळ ग्रामस्थाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांची जी काही स्वप्न आहे ती स्वप्न त्यांची पूर्ण होत, त्यांनी समाजासाठी, आपल्या भागासाठी, तालुक्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम केलंय. भविष्यातूनही त्यांच्याकडून कामाची अपेक्षा आम्हाला आहे. ते नक्कीच ते पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी प्रशांतदादा भागवत उपस्थित झालेले आहेत. तर प्रशांतदादा भागवत हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शैक्षणिक, वैद्यकीय सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आणि ते आता वराळे इंदोरी जिल्हा परिषद गटामधनं निवडणुकीसाठी सज्ज आहेत. पण त्या अगोदर त्यांच्या कार्याची दखल मावळचे आमदार सुनील शेळके यांनी घेतलेली आहे. मग तो सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचा कार्यक्रम जो हजारो महिलांनी उपस्थिती लावलेली आहे, असे अनेक कार्यक्रम, वृक्षारोपण आहे, क्रीडा स्पर्धा आहे, बैलगाडा शर्यत आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रशांतदादा भागवत हे मदतीचा हात कायमच पुढे करतात. दादा, काय सांगाल आज या ठिकाणी तुमच्या या कार्यक्रमाला शेकडो महिलांचा, ज्या गावात तुमचा
मनोरंजन संध्या 2025 हा कार्यक्रम होतोय, त्या ठिकाणी उदंड प्रतिसाद भेटते, काय सांगा? जांभूळ गावातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि हनुमंतरायाच्या आशीर्वादानं आज खऱ्या अर्थानं मनोरंजन संध्या या कार्यक्रमाचं आयोजन प्रशांतदादा युवा मंचच्या वतीने करण्यात आलं. खरं तर हा कार्यक्रम आमचा नवरात्रीमध्ये होता, परंतु काही दुःखद घटना जांभूळ गावात घडल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम पुढे घेऊन आज या ठिकाणी करत आहोत. खऱ्या अर्थानं तालुक्याचे जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपला नेता म्हणजे सुनील अण्णा, आणि सुनील अण्णाचं काम हे गावागावात पोचवायची जबाबदारी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे. आणि खरोखर इथं उपस्थित असलेले आमचे माजी सरपंच संतोष भाऊ जांभूळकर असेल, तालुका युवकचे अध्यक्ष किशोरजी सातकर असेल, विद्यार्थीचे अध्यक्ष सुशांत बालगुडे असतील, माजी उपसरपंच एकनाथजी गाडे असतील, बांधजी जांभूळकर असेल, सर्व मान्यवर माता भगिनी आज खऱ्या अर्थानं आपण काम करत असताना समाजाचं काहीतरी आपण कर्तव्य म्हणून काही गोष्टी करत असतो, पण एक आपल्या भावना असतात की आपली माता भगिनी ही दिवसभरातल्या कामाला कुठंतरी एक विरंगुळा म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करावं, या युवा मंचाच्या आमच्या मनात योजलं होतं. त्या माध्यमातून आम्ही हा मनोरंजन संध्या प्रत्येक गावोगावी घेतलेला आहे. आणि आज त्याचा शेवटचा कार्यक्रम जांभूळ गावात संपन्न होत असताना अतिशय आनंद वाटतो आणि चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी आम्हाला प्रतिसाद दिला. मी प्रथमतः जांभूळ ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो आणि अशाच आपल्या शुभेच्छा, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या अशी भावना व्यक्त करतो. तर या ठिकाणी जांभूळ ग्रामस्थांच्या वतीने प्रशांतदादा भागवत यांचा सन्मान होतोय. तर महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ज्या मनोरंजन संध्या कार्यक्रम म्हणून आयोजन या ठिकाणी करतात, कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल? काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव निवेदिका प्रणाली वदाले. आज जांभूळ या गावामध्ये प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित मनोरंजन संध्या हा कार्यक्रम या ठिकाणी आता मी सादर करत आहे. खरं तर महिलांचा प्रतिसाद बघता ज्याप्रमाणे मी एक एक खेळ या ठिकाणी महिलांसाठी घेत आहे, महिलांमध्ये एवढी उत्सुकता आहे की आता पुढचा खेळ काय असेल. म्हणजे महिला या ठिकाणी खूप जास्त आनंदी आहेत. अगदी वयस्कर महिलांपासून एकदम तरुण मुलींपर्यंत महिलांचा या ठिकाणी खेळामध्ये सहभाग आहे आणि सर्व महिला आनंदित आहेत. तर ग्रामस्थांच्या वतीनं प्रशांतदादा भागवत यांचा सन्मान होतोय. आज या ठिकाणी सन्माननीय जनसेवक प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी जांभूळ गावातील माता भगिनींसाठी मनोरंजन संध्या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज जांभूळ ग्रामस्थांच्या वतीनं व हिंदू तेज मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी दादांचा, प्रशांतदादा भागवत यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान देण्यासाठी जांभूळगावचे माजी उपसरपंच सन्माननीय एकनाथप्पा गाडे व जांभूळ ग्रामस्थांना विनंती आहे, संतोष भाऊ जांभूळकर यांना देखील विनंती आहे की आपण प्रशांतदादा भागवत यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तसेच या ठिकाणी सौभाग्यवती मेघाताई प्रशांतदादा भागवत यांचा देखील या ठिकाणी जांभूळ ग्रामस्थ व माता भगिनींच्या वतीनं सन्मान होतोय. तो सन्मान देण्यासाठी सौ उषाताई जांभूळकर, तृप्तीताई जांभूळकर व अर्चनाताई नवगणे, सुनीताताई काकरे यांना विनंती आहे की हा सन्मान देण्यासाठी सौ मेघाताई भागवत यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी यावं. तसेच ताईंचा सन्मान करण्यासाठी सौ आरतीताई गाडे व सौ कल्पना वहिनी काकडे आपणासही विनंती आहे की आपण ताईंचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यावं. ज्यांचा नामोल्लेख झालाय सर्वांना माता भगिनींना विनंती आहे की ताईंचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यावं. सौ आरतीताई गाडे, सौ कल्पना वहिनी काकरे, सुनीताताई काकरे, उषाताई जांभूळकर व तृप्तीताई जांभूळकर या सर्व महिला भगिनी ताईंचा या ठिकाणी सन्मान करतील.
प्रशांत भाऊ भागवत आगे बढ़ो।